इधर देखो, मैं कंसेप्ट से तुमको एकदम क्लियर करके दूंगा. ये एक बकेट आहे आपल्याकडं. त्याचे किती भाग करायचे? 5. मेन टोटल भाग किती आहेत? 5. लिहू नका कोणीच, बघत राहा फक्त पहिल्यांदा. त्याचे 5 भाग करतो मी. 1 2 3 4 आणि 5. कन्सेप्ट. ठीक आहे, जस्ट फोकस. ठीक आहे. बादली पहिल्यांदा समजा मी 5 पैकी 3 भाग भरली. किती भाग भरले सांगा? 3 भाग भरले. किती भाग भरले? 3 भाग भरले. टोटल भाग किती आहेत? 5. जेव्हा मी 3 भाग भरतोय तेव्हा किती किलो वजन येतं? किती किलो येते? 15 किलो येते. किती भाग भरल्या? 3 भाग भरल्यानंतर 5 पैकी 3 भाग भरल्यावर 15 किलो होते. वाचून घ्या तुम्ही, दिले का नाही तिथं? परंतु जेव्हा मी 5 पैकी 4 भाग भरतोय तेव्हा वजन किती येते? सोचो इसके बारे में. जेव्हा मी 3 भाग भरले तेव्हा 15 किलो आलं. जेव्हा मी 4था भाग भरला तेव्हा 3 भाग आणि 4 भाग, 4मधून 3 भाग गेले, 1 भाग शिल्लक राहील. मग 4 भागाचं वजन 19 किलो आहे आणि 3 भागाचं वजन 15 किलो आहे. एका भागाचं वजन दोघांची वजाबाकी 4 किलो. नाही कळत तर बादली डोक्यात टाकाला. यापेक्षा सोपं नाही होऊ शकत आता. ठीक आहे. जर याचे 3 भाग आपण बकेट भरली तर किती? 15 किलो भरलं. आणि अजून एक भाग जस्ट भरला तर किती किलो आलं? 19 किलो. एक भागाचं वजन किती आहे? हा, मग आपण काय केलं डायरेक्टली? 19 मधून किती गेला? 15. किती आलं ते? 4 किलो. हा एक भाग झाला. अरे बरोबर का? ठीक आहे. आता आपण त्या बकेट मध्ये नॉर्मल काउंट करू आपण आता. बेटा इकडे बघा सगळ्यांनी. 4 किलो, 4 किलो, 4 किलो. लक्ष आहे का सगळ्यांचं? 4 त्रिक. पण भरलं 15. बकेट पण वजनदार असेल ना. बकेटचं वजन आता इकडे बघा. ही बाटली आहे, ह्यात पाणी भरलंय. पाणी ओतून टाकलं तर याला काहीतरी ग्रॅम असेल ना वजन. आहे की नाही? बरोबर की नाही? त्याची बाटली दे 1 मिनिट. आता वजनदारच बाटली घेऊ डायरेक्ट, विषयच नाही. या बाटलीमध्ये पाणी भरलेलं आहे. ठीक आहे. याचं पाणी ओतून टाकलं. बाटली का 0 ग्रॅमची का? स्वतःला काहीतरी वजन असेल ना बाटलीला. तर सेम कन्सेप्ट चालली, काही वेगळा विषय नाही. तर तुम्हाला एवढंच काम करायचंय. अरे जर मी इथं 4 4 4 भरतोय, 4 त्रिक 12 यायला पाहिजे, पण येतंय किती? 15. एक्स्ट्रा वजन किती आलं? 3 किलो. आता इथं बघाल 4 4 4 4 4 चौक 16 यायला पाहिजे, येतंय किती? बकेटचं वजन किती? समजा का तुमको? प्रश्न वाचा बे. पूर्ण बादली भरली ते एकूण वजन किती? तर मजा घ्यायचं का? हे बघा, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 4 5 20 प्लस 3 किलो 23 किलो. काढा डायग्राम चला. तुम्हाला असं समीकरणाने सांगायला मला प्रॉब्लेम नाही, पण हे खूप चांगलं कळतं.